नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बी ए भाग 1ला आपण भूगोलशास्त्र हा विषय शिकत असताना या विषयामध्ये आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये विविध मुद्द्यांचा अभ्यास करतोय. यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की भूपृष्ठावर बदल घडवून आणणाऱ्या दोन प्रकारच्या शक्ती आहेत. अंतर्गत शक्ती, यामध्ये मंदगतीने कार्य करणाऱ्या शक्ती व शीघ्रगतीने कार्य करणाऱ्या शक्ती, अशा दोन प्रकारच्या शक्ती भूपृष्ठावर बदल घडवून आणतात आणि भूपृष्ठामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल करतात. यामधील शीघ्रगतीने कार्य करणाऱ्या शक्तीमधील भूकंपाचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरला करत आहोत. पृथ्वीच्या भूगर्भात कार्य करणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या कधी कधी शीघ्रगतीने आणि आकस्मिकपणे कार्य करत असतात. अशा शक्तींनाच शीघ्रगतीने हालचाल करणाऱ्या शक्ती असं म्हटलं जातं. यामध्ये भूकंप आणि ज्वालामुखीचा यामध्ये समावेश होतो. मग आपल्याला भूकंपाचा अभ्यास करत असताना भूकंप म्हणजे काय नेमकं समजून घ्यावं लागेल. म्हणजे भूकंपाची व्याख्या आपल्याला करावी लागेल आणि या मुद्द्यावर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. भूकंप ही आकस्मिक आणि शीघ्र गतीने होणारी हालचाल आहे. या हालचालीविषयी अनेक विद्वानांनी विविध व्याख्या केलेल्या आहेत. यामधली पहिली व्याख्या, भूपृष्ठाच्या अंतर्गत हालचालीमुळे भूपृष्ठाचे अल्पकाल हलणे, हादरणे, जमिनीला कंप सुटणे किंवा जमिनीला धक्के बसणे, या क्रियेला भूकंप किंवा धरणीकंप असं म्हटलं जातं. म्हणजेच अंतर्गत बदलामुळे भूपृष्ठाचा काही भाग हादरणं, दररणं याला भूकंप असं म्हटलं जातं. डब्ल्यू.जी. मोर या विद्वानाच्या मते भूपृष्ठाच्या खाली नैसर्गिक भूकवचाच्या हालचाली होतात किंवा ते कंप पावते, त्याला भूकंप असे म्हटले जाते. डब्ल्यू.जी. मोर म्हणतात, भूपृष्ठाखाली नैसर्गिकरित्या भूकवचाच्या हालचाली होतात, यांना भूकंप असं म्हटलं जातं. पी. लेख या विद्वानाच्या मते भूकवच हलते त्यास भूकंप असे म्हणतात. भूकवच हलते त्यास भूकंप असे म्हणतात. मग या भूकंपाचा अभ्यास करत असताना आपल्याला भूकंपाची नाभी किंवा भूकंप केंद्र म्हणजे काय याचा विचार करावा लागेल. भूकंपाच्या उगमस्थानाला भूकंप नाभी, भूकंप ज्या ठिकाणी उगम पावतो त्या केंद्राला भूकंप नाभी किंवा भूकंप केंद्र असं म्हटलं जातं. भूकंपाचे केंद्र हे भूपृष्ठाच्या खाली साधारणपणे 15 ते 20 किलोमीटर खोलीवर असते. काही केंद्र 150 ते 300 किलोमीटर खोलीवर इतकी सुद्धा असू शकतात. भूकंपाचं केंद्र जेवढं खोल तेवढे भूकंप तीव्र आणि विनाशकारी होत असतात. मग या भूकंपाचा शिरोबिंदू म्हणजे काय, आपण याचा जर विचार करायचा म्हटलं तर भूकंप नाभीपासून लंबवत भूपृष्ठावर जे ठिकाणी येते त्या स्थानाला भूकंप शिरोबिंदू किंवा केंद्रबिंदू असं म्हणतात. म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये ज्या ठिकाणी भूकंप निर्माण होतो तिथून सरळ भूपृष्ठापर्यंत वर भूमीपर्यंत जो सरळ येणारं टोक जे असतं त्याला भूकंपाचा शिरोबिंदू असं म्हटलं जातं. या भूकंपाच्या वेळेला ज्या लहरी निर्माण होतात या लहरीचे 3 प्रकार सांगितले जातात. यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्राथमिक लहरी, दुसरा प्रकार आहे तो म्हणजे दुय्यम लहरी आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे भूपृष्ठ लहरी. प्राथमिक लहरी, या लहरींना प्रायमरी वेव्हज असे म्हटलं जातं. या लहरींना दुसरं नाव अणुतरंग लहरी असे आहे. या लहरी आडव्या दिशेने प्रवास करतात. या लहरी आडव्या दिशेने प्रवास करतात. या लहरीचा वेग दर सेकंदाला 8 ते 12 किलोमीटर इतका असतो. घन भागात याचा वेग जास्त असतो. अशा स्वरूपाच्या भूकंपाच्या या प्रायमरी लहरी किंवा प्रायमरी वेव्हज आहेत.
या लहरींना अनुतरंग लहरी म्हणतात. आडव्या दिशेने प्रवास करतात. याचा वेग 8 ते 12 किलोमीटर इतका असतो. घन भागात याचा वेग जास्त असतो. त्यानंतर लहरीचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे दुय्यम लहरी. याला सेकंडरी वेव्हज असे म्हणतात. या लहरींना अवतरंग लहरी असे म्हणतात. या लहरी उभ्या दिशेने प्रवास करतात. या लहरीचा वेग दर सेकंदाला 4 ते 6 किलोमीटर इतका असतो. या लहरी केवळ घन भागातूनच प्रवास करतात. ते द्रव भागातून प्रवास करत नाही. या दुय्यम लहरी झाल्या. त्यानंतर तिसरा लहरीचा प्रकार आहे तो म्हणजे भूपृष्ठ लहरी. याला सरफेस वेव्हज असं म्हणतात. या लहरींना अनुतरंग लहरी असे म्हणतात. या लहरी भूपृष्ठांना समांतर दिशेत प्रवास करतात. या लहरी भूपृष्ठाला समांतर दिशेत प्रवास करतात. या लहरीचा वेग दर सेकंदाला 3 किलोमीटर इतका असतो. या लहरीचा वेग पहिल्या 2 लहरीपेक्षा कमी असला तरी मात्र या भूपृष्ठ लहरी या विध्वंसक स्वरूपाच्या लहरी असतात. अशा स्वरूपाच्या 3 लहरींनी युक्त भूपृष्ठावर भूमीवर भूकंप घडतो. या मग भूकंप घडण्यापाठीमागची कारण काय आहेत याचा आपण आज अभ्यास केला पाहिजे. या भूकंप लहरीच्या भूकंप निर्माण होण्याची कारणे शोधत असताना भूकंपाचे 2 प्रकार सांगितले जातात. एक प्रकार म्हणजे मानवनिर्मित भूकंप, तर दुसरा प्रकार सांगितला जातो तो म्हणजे निसर्गनिर्मित भूकंप. यामध्ये मानवनिर्मित भूकंपाचा आपण विचार करू किंवा भूकंपाची कारणं विचारात घेऊ. मानवी क्रिया आणि हस्तक्षेपामुळे होणाऱ्या भूकंपाला मानवनिर्मित भूकंप असं म्हटलं जातं. मग मानवनिर्मित भूकंप कोणत्या कारणामुळे घडतो तर रासायनिक अणुबॉम्ब चाचणी केली तर शेजारचा भाग हादरतो. दुसरं कारण आहे ते म्हणजे अवजड आणि मालवाहू मोटारी या भूपृष्ठावरून प्रवास करताना हादरण्यात दरडणं प्रकार घडतो. तिसरं कारण आहे ते म्हणजे आगगाडी, याला रेल्वे आपण म्हणतो. रेल्वेचं धडधडाट कडकडाट आणि त्याचं जाणं असेल. चौथं जे कारण सांगितलं जातं मानवनिर्मित ते म्हणजे भूसुरुंग स्फोट, जमिनीत गाडलेले सुरुंग त्यांचा होणारा स्फोट. आणि पाचवं कारण सांगितलं जातं ते म्हणजे मानवनिर्मित युद्ध होत असताना क्षेपणास्त्र आणि बाकीच्या गोष्टींचा वापर केला जातो. यावेळेला भूमीचा भाग कंपित होतो. अशा या 5 कारणामुळे मानवनिर्मित भूकंप घडतो. हा भूकंप सौम्य स्वरूपाचा असतो. फारसा विनाशकारी तो नसतो. पण काही वेळेस भूपृष्ठात बदल होतात. तसेच काही वेळास प्राणहानी व वित्तहानी सुद्धा होते. या मानवनिर्मित भूकंपानंतर दुसरा प्रकार किंवा दुसऱ्या कारणाचा ग्रुप आहे तो म्हणजे निसर्गनिर्मित किंवा प्राकृतिक भूकंप. नैसर्गिक भूकंप हे तीव्र स्वरूपाचे व विनाशकारी असतात. यामुळे प्राणहानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात होत असते. नैसर्गिक भूकंपाची कारणं वेगवेगळी सांगितली जातात. यामधली प्रमुख 6 कारणं पुढील प्रमाणे आहेत. मी स्क्रीनवर शेअर केलेले आहेत बघा. ब कारण नैसर्गिक किंवा प्राकृतिक कारण. यामध्ये पहिलं कारण आहे प्रस्तरभंग. दुसरं कारण आहे ज्वालामुखी विस्फोट. तिसरं कारण आहे भूपृष्ठाचे असंतुलन. चौथं कारण आहे भूमंच्या हालचाली किंवा विवर्तनीय हालचाल. 5वं कारण आहे विखंडित खडकाची ऊर्ध्वगामी व अधोगामी हालचाल. तर 6वं कारण आहे भूगर्भातील तप्त वायू. अशा या 6 कारणामुळे नैसर्गिक किंवा प्राकृतिक भूकंप होतो. या 6 कारणांची थोडक्यात आपण चर्चा करू. पहिलं कारण आहे ते म्हणजे प्रस्तरभंग. याला फॉल्टिंग असं म्हणतात. प्रस्तरभंग म्हणजे नेमकं काय? भूपृष्ठावर असणाऱ्या खडकाच्या थराला तडा जाणं किंवा भेग पडणं याला प्रस्तरभंग असं म्हणतात. पृथ्वीच्या अंतर्गत भागातील अंतर्गत शक्तीमुळे खडकावर दाब किंवा ताण पडून खडकांना
भेगा पडतात. त्यामुळे खडकाचे संतुलन बिघडून खडक खाली वर सरकतात. खडक खाली वर सरकतात. यामुळे संबंधित असणाऱ्या खडकाचा भाग सरकतो. ते मूळ जागी येताना पुन्हा भूपृष्ठाला हादरा बसतो, झटका बसतो. यालाच प्रस्तरभंगी भूकंप असं म्हणतात. जगाच्या पाठीवर असे अनेक प्रकारचे भूकंप घडलेले आहेत. भारत देशामध्ये 1934 साली बिहार राज्यामध्ये असा भूकंप घडला होता. 1905 साली पंजाब राज्यामध्ये असा भूकंप घडला होता. तर संयुक्त संस्थानातील कॅलिफोर्निया राज्यामध्ये 1906 साली अशा प्रकारचा भूकंप घडून आला होता. अशा प्रकारचे भूकंप जगाच्या पाठीवर अनेक प्रदेशामध्ये घडलेले आहे. त्यामुळे नैसर्गिक किंवा प्राकृतिक भूकंपाचं हे एक प्रस्तरभंग हे एक कारण सांगितलं जातं. त्यानंतर दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे ज्वालामुखी विस्फोट. ज्वालामुखी स्फोट आपल्या सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये तप्त असा ज्वालारस आहे. तो सैऱ्यावाऱ्या धावतोय, त्याच्यावर दाब आणि ताण निर्माण होतोय. त्यामुळे तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे ज्वालामुखीचा स्फोट घडतोय आणि या स्फोट घडते वेळेला भूपृष्ठाला हादरे बसतात, झटके बसतात. यामुळे ज्वालामुखी भूकंप घडतोय. ज्या वेळेला भूगर्भातील अंतर्गत हालचालीमुळे तप्त लावारस भूपृष्ठाकडे येण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी भूपृष्ठाला हादरे बसतात आणि भूकंप होतो. याला ज्वालामुखी भूकंप असं म्हणतात. याचं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर इंडोनेशियातील क्राकाटोआ बेटावर 1883 झालेला भूकंप हा ज्वालामुखी विस्फोट होता असं आपण या ठिकाणी कारण नोंद करता येईल. त्यानंतर भूकंपाचं तिसरं नैसर्गिक कारण सांगितलं जातं ते म्हणजे भूपृष्ठाचे असंतुलन. एखाद्या प्रदेशामध्ये पर्वताची निर्मिती होत असतानाच त्याची संतुलनाची व्यवस्था कायम स्वरूपाची होते. कालांतराने पर्वतावर नदी, हिमनदी, वारा या बहिर्गत कारकामुळे खडकाची झीज होते. बहिर्गत कारकाने वाहून आणलेला गाळ मैदानी भागात किंवा सागर तळावर साचला जातो. त्यामुळे तेथे दाब पडतो. त्यामुळे भूपृष्ठाचे संतुलन बिघडते आणि भूपृष्ठाला हादरे बसतात. आणि अशा प्रकारचे भूकंप भारतामध्ये जगाच्या प्रदेशामध्ये घडलेले आहे. म्हणजे एका ठिकाणी झीज होते तर दुसऱ्या ठिकाणी संचयन होतं. यामुळे भूकंप घडतो. या संबंधित भूकंपाला भूपृष्ठाचे असंतुलन असं म्हणतात. भारतातील हिंदकुश पर्वतामध्ये 1949 साली, त्याचबरोबर उत्तरांचल प्रदेशामध्ये 1991 साली या प्रकारचा भूकंप घडून आला होता. भूकंपाचं चौथं कारण आहे भूमंच हालचाली. पृथ्वीवर महासागर आणि भूखंडे हे दोन भूमंच आहेत. काही वेळेस या भूमंचाची हालचाल होऊन भूपृष्ठाला हादरे बसून भूकंपाचे धक्के बसतात. यामुळे सागर तळ भागावर भू हालचाली होऊन सागरी लाटा विध्वंसकारी बनतात. समुद्र किनाऱ्यावर सुनामी लाटा निर्माण होतात आणि या कारणामुळे भूतलावर भूकंपाची अनुभूती येते. उदाहरण सांगायचं म्हटलं तर इंडोनेशियातील जावा आणि सुमित्रा बेटावर 26 डिसेंबर 2004 रोजी या प्रकारचा भूकंप झाला होता. म्हणजे भूमंच हालचालीमुळे हा भूकंप घडला होता. त्यानंतर भूकंपाचं नैसर्गिक किंवा प्राकृतिक पुढचं पाचवं कारण आपणास सांगता येईल ते म्हणजे विखंडित खडकाची ऊर्ध्वगामी व अधोगामी हालचाल. भूपृष्ठावर बहिर्गत कारकामुळे गाळाचे संचयन होऊन वलीकरणामुळे खडक दाबले जातात. खडक कुंकवत असेल तर भेगा व तडे पडतात. अशा प्रकारे दाब निर्माण होऊन खडकात ताण वाढतो. खडक थरांची खालीवर हालचाल होते
आणि विखंडित खडक थर मूळ ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी भूपृष्ठाला हादरे बसून भूकंप होतो. हा जो भूकंप होतो तो खडकाचे खाली वर सरकण्यामुळे घडतो. याचं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रातील कोयना नगर या ठिकाणी 1967 साली अशा प्रकारचा भूकंप घडला होता. यानंतर भूकंपाचं 6वं कारण सांगितलं जातं किंवा विद्वान ते कारण देतात, ते म्हणजे भूगर्भातील तप्त वायू. आपल्या सर्वांना माहिती आहे, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये अनेक प्रकारचे वायू, खनिज, तप्त पदार्थ आहे. हे तप्त वायू भूकंपाचे कारण बनतात. भूपृष्ठावरील पाणी खडकामधून झिरपतं. तसंच काही वेळा भ्रंश किंवा जोडामधून भूगर्भात ते पाणी जातं आणि भूगर्भात जसजसे खोलवर हे पाणी जातं तसं तापमान त्याचं वाढतं आणि त्या पाण्याचं वाफेत रूपांतर होतं. ही जास्त शक्तीची वाफ ज्यावेळी भूगर्भावर वर येण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेला ती भूपृष्ठाला हादरे आणि झटके देते आणि यामुळे भूकंप घडतो. म्हणजेच भूगर्भातील तप्त वायू बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आणि यामधून भूकंप घडतो. उदाहरण याचं सांगायचं म्हटलं तर भारतातील बिहार राज्यात 1934 साली या प्रकारचा भूकंप घडला होता. हे भूकंपाची अशी ही वरील प्रमाणे कारणे सांगितली जातात. ही भूकंप ही निसर्गात घडणारी अतिशय सत्य असणारी घटना आहे आणि या नैसर्गिक घटनेमुळे भूपृष्ठावरील राहणाऱ्या लोकांना, जीवसृष्टीला वेगवेगळ्या गोष्टीची अनुभूती येते आणि ते अनुभूतीतून त्यांना जे परिणाम जे भोगावे लागतात त्याची नोंद आपण या ठिकाणी अभ्यासामध्ये घेणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने विचार करता या होणाऱ्या परिणामाचा 2 गटामध्ये विभाजन केलं जातं. ते म्हणजे विधायक परिणाम किंवा फायदे आणि दुसरे विघातक किंवा विध्वंसक परिणाम किंवा तोटे. या स्वरूपामध्ये आपणास या ठिकाणी विचार करावा लागेल. तर चला आपण विचार करूया भूकंपाच्या या परिणामांचा. यामधील विधायक परिणाम पहिला आहे प्रदेशाचे उंचावणे. भूकंपामुळे काही वेळा स्थानिक भागात प्रदेशाचे उंचावणे होते. समुद्र किनाऱ्यालगत लोकांना त्याचा आसरा मिळतो आणि प्रदेश उंचावल्यामुळं मानवाला भूमी उपलब्ध होते. हा भूकंपाचा फायदा किंवा विधायक हा परिणाम आहे. दुसरा परिणाम म्हणजे सरोवराची निर्मिती. भूकंपामुळे एखाद्या प्रदेशात किंवा स्थानिक प्रदेशात अचानकपणे भूपृष्ठ खचतो आणि खोलगट भाग तयार होतो. कालांतराने या खोलगट भागात पाणी साचून सरोवराची निर्मिती होते. आपल्या सर्वांना ज्ञात आहे सरोवराचा उपयोग मानव आणि प्राणी सृष्टीला मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे हा भूकंपाचा विधायक परिणाम मानला जातो. त्यानंतर भूकंपाचा तिसरा विधायक परिणाम आहे तो म्हणजे भूमिगत पाण्याची उपलब्धता. भूकंपामुळे काही ठिकाणी गरम पाण्याचे झरे, उष्मोदकाचे फवारे निर्माण होतात. हे भूकंपामुळे घडतं. तर काही वेळेला या ज्या आटलेल्या विहिरी असतात या विहिरींना पाणी लागतं, पाण्याची उपलब्धी होते. म्हणून हा सुद्धा परिणाम संबंधित असणारा परिणाम हा विधायक परिणाम समजला जातो. त्याचबरोबर चौथा परिणाम आहे विधायक, तो म्हणजे धबधब्याची निर्मिती. पृथ्वी तलावर वाहणाऱ्या नदीच्या पात्रामध्ये भूकंपीय घटना घडते आणि नदीतील पात्राचा काही भाग वर उंचावला जातो किंवा तो खाली खचला जातो. यामुळे नदी वाहत असताना आपल्या प्रवाह मार्गात झेप मारून खाली पाणी येण्याचा तिचा प्रयत्न होतो किंवा पाणी वाहतं. त्या संबंधित असणाऱ्या नैसर्गिक रूपाला, नदीच्या रूपाला धबधबा असं म्हटलं जातं. या धबधब्याची निर्मिती ही भूकंपामुळे घडते. त्याचबरोबर पुढचा
विधायक परिणाम आहे तो म्हणजे नवीन खडकाची निर्मिती, त्याचबरोबर बंदराचा विकास। समुद्र किनाऱ्यालगत असा जर भूकंप घडला तर समुद्र किनाऱ्यालगत पाण्यातला अंतर्गत कमी खोलीचा भाग पाण्यामध्ये खचतो आणि खोल असं पाणी या ठिकाणी सागर किनाऱ्यालगत निर्माण होतं आणि या ठिकाणी बंदराची निर्मिती होते। ही सुद्धा निसर्गाची देणगी आहे। त्यानंतर पुढचा विधायक परिणाम आहे तो म्हणजे भूगर्भातील माणसाला खनिज समजून येतात किंवा खनिजाचा त्याला शोध लागतो। अशा प्रकारचे भूकंपाचे हे विधायक परिणाम आहे। या विधायक परिणामांचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला भूकंप या नैसर्गिक घटनेमुळे जो विघातक परिणाम मानवाला अनुभवावा लागतो किंवा मिळतो त्याचा विचार आपण करणं अपेक्षित आहे। म्हणजेच भूकंपाचे तोटे आपण अभ्यासणे आवश्यक आहे। यामध्ये भूकंपाचे तोटे पुढील प्रमाणे मानवाला अनुभवावे लागतात। यामध्ये पहिला तोटा किंवा विघातक परिणाम आहे जीवित व वित्तीय हानी होते। भूकंपामुळे घराची पडझड होते, इमारती कोसळतात, यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात जीवित हानी होते, कोट्यवधी रुपयाचे नुकसान होते। 30 सप्टेंबर 1993 साली महाराष्ट्रातील किल्लारी आणि सास्तूर या परिसरामध्ये भूकंप घडला आणि या भूकंपामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले। त्याचबरोबर 26 जानेवारी 2001 साली गुजरातमधील भुज या ठिकाणी अशाच प्रकारचा भूकंप घडला आणि यामध्ये 30,000 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडली। त्याचबरोबर 8 ऑक्टोबर 2005 रोजी पाकिस्तानातील क्वेटा शहरामध्ये झालेल्या भूकंपामुळे 75,000 लोक मृत्युमुखी पडली। 25 एप्रिल 2015 रोजी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे 9,000 लोक मृत्युमुखी पडलेले आपणास दिसून येतात। म्हणजेच भूकंपामुळे जीवित व वित्तीय हानी मोठ्या प्रमाणात घडते, हे याचा तोटा किंवा विघातक परिणाम आहे। दुसरा विघातक परिणाम भूकंपाचा तो म्हणजे दरडी कोसळणं व नद्यांच्या प्रवाह मार्गात बदल होणं। भूकंपामुळे पर्वतीय प्रदेशात ज्या वेळेला भूकंप होतो तेव्हा बऱ्याच वेळा पर्वताचे कडे कोसळतात। उदाहरणार्थ 1950 साली आसाममध्ये भूकंप झाला, दरडी कोसळल्या होत्या। त्याचबरोबर काही वेळा नद्यांच्या प्रवाह मार्गात दरडी कोसळल्यामुळे नद्यांचे प्रवाह मार्ग बदलले जातात आणि नैसर्गिकच बदल घडून येतो। त्यामुळं हा सुद्धा विघातक परिणाम किंवा तोटा आहे। त्यानंतर तिसरा विघातक परिणाम सांगितला जातो तो म्हणजे वाहतूक दळणवळण यंत्रणा कोलमडते। ज्या वेळेला भूकंप होतो त्यावेळेला रस्त्याला भेगा पडतात, रेल्वे रूळ विस्कळीत होतात, दूरध्वनीचे खांब उन्मळून पडतात, लोकांची संपर्क यंत्रणा बंद पडते, वीज पुरवठा खंडित होतो। म्हणजेच भूकंपामुळे वाहतूक दळणवळण यंत्रणा कोलमडते, हा सुद्धा भूकंपाचा विघातक परिणाम आहे। त्यानंतर चौथा भूकंपाचा परिणाम किंवा तोटा आहे पर्यावरणावर होणारे परिणाम। भूकंप घडल्यामुळे भूपृष्ठामध्ये बदल घडून येतो, जमिनीमध्ये शारपटपणा निर्माण होतो, प्रदूषण होते, रोगराई पसरते आणि याचा तोटा मानवजातीला आणि जीवसृष्टीला होतो। असा हा विघातक चौथा परिणाम आहे। त्यानंतर पाचवा परिणाम आहे नद्यांना पूर येणे। काही वेळा भूकंपामुळे नद्यावर बांधलेली धरणं फुटतात आणि नदीच्या खालच्या पात्रामध्ये पूर येतो आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान घडतं, हा भूकंपाचा तोटा आहे। पुण्याजवळील पानशेत नावाचं धरण 1961 साली भूकंपामुळेच फुटलं आणि फार मोठी पूरस्थिती निर्माण झाली आणि यामधून खूप मोठं नुकसान झालं। त्यानंतर सहावा परिणाम आहे तो म्हणजे आगी लागणं। आग लागते,
भूकंप झाल्यामुळे विजाच्या तारा तुटून घरावर पडतात किंवा गॅस पाईपलाईन फुटल्यामुळे घरांना भेगा पडतात आणि या ठिकाणी अग्निप्रलय घडून येतो. मोठ्या प्रमाणात परिसराला आग लागते. भूकंपामुळे आग लागून फार मोठ्या प्रमाणात नुकसान घडतं. त्यामुळे भूकंपाचा हाही तोटा आहे हे आपणास नाकारता येणार नाही. यानंतर विहिरी आटतात. पुढचा जो 7वा तोटा किंवा परिणाम आहे तो म्हणजे विहिरी आटतात. ज्यावेळी भूकंप होतो त्यावेळेला विहिरीच्या तळाशी भेगा पडल्यानंतर विहिरीतील पाणी नाहीसे होते. जसा विधायक परिणाम होतो, आटलेल्या विहिरी सुरू होतात, तसा तोटा सुद्धा होतो. भूकंपामुळे विहिरी आटतात सुद्धा, पाणी त्याचं नष्ट होतं, असाही प्रकारचा परिणाम घडतो. अशा विविध परिणामांनी भूकंपामुळे मानव जातीला त्याची अनुभूती घ्यावीच लागते किंवा मानव जातीला याचा अनुभव येत असतो. जगाच्या पाठीवर जे भूकंप घडलेले आहेत, या भूकंपाचे विद्यार्थी मित्रांनो, जे प्रदेश आहेत ते प्रदेश सुद्धा आपण विचारात घेणं आवश्यक आहे. जगाच्या पाठीवर जे भूकंप होतात त्याचे 2 प्रदेश सांगितले जातात. एक सांगितला जातो पॅसिफिक महासागराभोवतालचा पट्टा, तर दुसरा प्रदेश सांगितला जातो तो म्हणजे भूमध्य सागरीय व ट्रान्स आशियाई पट्टा. या प्रदेशामध्ये जगातील भूकंप घडतोच, वारंवार भूकंप घडतात. ज्या भागात भूकवच कमकुवत व मृदू असते तेथे भूकंप होतात. जगात भूकंपाचे 2 पट्ट्यात विभाजन केलेले आहे. यामधला पहिला पट्टा आहे तो म्हणजे पॅसिफिक महासागराभोवतालचा पट्टा. या विभागाला अग्निकंकण असे म्हणतात. पॅसिफिक महासागराभोवतालच्या पट्ट्याला अग्निकंकण असं म्हणतात, कारण या पट्ट्यामध्ये जगातील सर्वाधिक भूकंपाची नोंद झालेली आहे. हा न्यूझीलंड पासून न्यू गिनी, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, जपान, कामचाटका द्वीपकल्प, पूर्व सायबेरिया, अलास्का, रॉकी पर्वत, अँडीज पर्वत, पुढे अंटार्क्टिक खंडापर्यंत हा गेलेला आहे. जगातील 68% भूकंप याच पट्ट्यात होतात. तसेच जगात सर्वात जास्त भूकंप या पट्ट्यातील जपान नावाच्या देशामध्ये होतात. म्हणून जपानला भूकंपाचा देश असं संबोधलं जातं. आपल्याला ऑब्जेक्टिव्ह विचारलं जाऊ शकेल, जगामधल्या 100 देशाला भूकंपाचा देश मानलं जातं आणि पर्याय तिथं असतील अमेरिका, त्याचबरोबर इंग्लंड, त्याचबरोबर जपान, भारत. तर आपल्याला उत्तर या ठिकाणी जपान सांगणं अपेक्षित आहे. त्यानंतर या पट्ट्याला पॅसिफिक महासागर पट्ट्याला टिंबटिंब या नावाने ओळखलं जातं. यामध्ये अग्निकंकण हे उत्तर आपण बरोबर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यानंतर भूकंपाचा दुसरा जो पट्टा आहे तो म्हणजे भूसागरीय व ट्रान्स आशियाई पट्टा. या पट्ट्याचा विस्तार अटलांटिक महासागरातील पर्वतरांगेपासून होऊन तो भूमध्य सागराभोवताली पुढे तुर्कस्तान, इराण, बलुचिस्तान पासून हिमालय व तिबेट व चीन पर्यंत आहे. जगाच्या पाठीवल्या एकूण भूकंपापैकी 25% भूकंप या पट्ट्यात होतात. म्हणून याची नोंद घेणं अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, पॅसिफिक महासागराभोवतालचा पट्टा व भूमध्य सागरीय व ट्रान्स आशियाई पट्टा असे जगाच्या पाठीवले भूकंपाचे 2 पट्टे आहेत. याची नोंद आपण घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण फार मोठ्या मुद्द्याची चर्चा केलेली आहे. तुम्हाला याच्यावर मोठा प्रश्न, शॉर्ट नोट, ऑब्जेक्टिव्ह विचारले जाऊ शकतो. परंतु यावर्षी होणारी परीक्षा अजून तुमची माझी ओळख झालेली नाही. यावर्षी परीक्षा कोरोना महामारीमुळे
ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मल्टिपल चॉईस होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं आपण तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर मी पाठवलेले ऑब्जेक्टिव्ह वाचा. ही लेक्चर्स व्यवस्थितपणे ऐकत जावा. तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि ती मिळवण्यासाठी मदत होईल. इथून पुढे मी ऑब्जेक्टिव्ह एकेका प्रकरणाची तुम्हाला पाठवून देण्याची व्यवस्था करेन आणि ह्या ऑब्जेक्टिव्ह तुम्ही वहीमध्ये लिहून काढा, वेळोवेळी वाचा. ऑनलाईन जर परीक्षा झाली तर या ऑब्जेक्टिव्हवर आपल्याला परीक्षा द्यावी लागेल. त्या दृष्टीने आपण आपली तयारी करा. त्याचबरोबर आपण अधूनमधून महाविद्यालयात आला, मला भेटला आणि आपल्याला आवश्यक असणाऱ्या नोट्स या माझ्याकडून नोट्स घेऊन तुम्ही झेरॉक्स जर करून घेऊन गेला तर तुमची तयारी तुम्हाला करणं सोयीस्कर होईल. आपण गांभीर्याने या विषयाचा विचार करा. आपल्याला अभ्यास करावा लागेल. आपली परीक्षा जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निश्चितपणे होते. त्यामुळे आपण परीक्षार्थी म्हणून, विद्यार्थी म्हणून याही दृष्टीने विचार करा. आपले दुसरे सत्र ऑफलाईन होईल, वर्गामध्ये लेक्चर्स होतील. तोपर्यंत आपल्याला हे सेमिस्टर अशीच कंप्लीट करावी लागेल आणि त्या दृष्टीने आपण तयारीला लागावं अशी आपणाला विनंती करतो आणि याच ठिकाणी मी आजचं लेक्चर थांबवतो. नमस्कार.